हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 भूपे गीते बरी सुंदर ते धाना भूपे गीते बरी करक काबरी हे बोनिया तुलसी हार गया कासे पीतांबर तुलसी हार गया कासे पीतांबर हरगळा काल पीतांबर अबले निरंतर हे गीता अबले निरंतर हे सीधा तुलसी हरगळा कासे पीतांबर तुलसी हरगळा कासे पीतांबर मकर कमल तळपती श्रवणी हा हो मकर कमल तळपती श्रवणी कंठी को मन कंठी को मन तुलसी हर का से पीतांबर तुलसी हर गळा दे पीतांबर ओ तुलसी हर गळा दे पीतांबर अबले निरंतर हे दीदार अबले निरंतर हे दीदार अबले निरंतर हे दीदार हर गाना से पीतांबर तुलसी हर गाना से पीतांबर
सर्व सुख तुका म्हणे माझे हेची 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 सर्व सुख पाठीला श्रीमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने पाठीला श्रीमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा हासे पीतांबर तुळसी हार गळा हासे पीतांबर तुळशी हार गळा काते पीतांबर तुळशी हार गळा काते पीतांबर आवडे निरंतर हेची घाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण निरंतर हेची जाण तुळसी हार गळा हासे पीतांबर तुळसी हार गळा हासे पीतांबर तुळशी हार गळा काते पीतांबर तुळशी हार गळा काते पीतांबर विठोबार कुमारी विठोबार हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी हरि विठोबार कुमारी हरि जय जय Hari Jai Jai Hari Jai Jai Hari Jai Jai Hari Hari
हरी विठोबार हरि विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार विठोबार जय जय विठोबार कुमारी रखुमाई रखुमाई हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि 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 जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय मला त्यांचा आवाज लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव
तो हा माधव माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा महावीर बरवा तो अमानव बरवा हरी सर्वा सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर तुमा देवी पापर तुमा देवी हो पापर तुमा देवी हो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा पापर तुमा देवी बापर तुमा देवी बरत हे बापर तुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम आ जन्म आलो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे हो जन्मालो त्याचे फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आधी फळ झाले आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले भया निरासले खंती भया निरासले खंती भजन रासले भजन रासले भजन रासले भजन रासले भक्ते सकृत
इच्छा तेरे ते पावनो इच्छा तेरे ते पावनो इच्छा तेरे ते पावनो इच्छा तेरे ते पावनो तुम्हें संसारी तुम्हें संभाली रे तुम्हें संभाली रे भया निरसले भक्ति भया निरसले भक्ति भया निरसले भया निरसले करती भया निरसले खाते भया निरसले करते करुणा सके बड़ा करुणा सके बड़ा आता करुणा सके बड़ा आता करुणा सके बड़ा तुम्हें संभाल ले तुम्हें संभाली ले तुम्हें संभाल ले तुम्हें संभाली ले भया निरसले भक्ति भया निरसले भया निरसले हल्दी भया निरसले हल्दी भया निरसले हल्दी भया निरसले हल्दी विठोबा हरि जय जय रे हे रे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आलो त्याचे जन्मालो 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 त्याचे जन्मालो त्याचे आलो त्याचे जन्मालो त्याचे आलो त्याचे जन्मालो त्याचे आलो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो 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 जन्मालो
जन्मा आलो चाले जन्मा आलो ताचे आजी फळ झाले साचे आजी फळ आजी फळ आजी फळ फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती सांभाळिले हाजी झाले तुम्ही सांभाळी तुम्ही सांभाळी तुम्ही सांभाळी तुम्ही सांभाळी हो पाया निरसने करती पाया निरसने भजनी रसने भजनी रसने भजनी रसने भजनी रसने
भजनी रसाली निरसाली खंती भजनी रसाली भजनी रसाली खंती तुम्ही सांभाळीले संते तुम्ही सांभाळीले तुम्ही सांभाळीले सर्वांनी काळी बाजूला सर्वांना
विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 कुंडली कमलदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गणपतीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की बोलो रे भाई सब संसार की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 गणपति बप्पा मंगल मूर्ती बोला बोला बाळू मामाच्या जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय धातुमिन्द्रहि समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु पाण्डुरङ्गाकरु दूसरे चरण संसारिया दूसरे चरण संसारिया पांडुरंगाकरो प्रथम पांडुरंगाकरो प्रथम दूसरे
टाळी वाजवा जरा एकदा. पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी. या वार करी संताच्या जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सफलता कोणामुळे झाली, कधी झाली आणि कशी झाली तो पटवून देणारा संतपर प्रकरणातला अभंग विढाला. विठाला 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 विठाला. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. श्री क्षेत्र ओंकारेश्वर शिखर शिंगणापूर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त 3 दिवसाचा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून आजची 2ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला देण्यात आली. सर्वांचे मनापासून धन्यवाद. पैकी ज्यांनी आजचं कीर्तनाचं सौजन्य घेतलं आहे श्री नवनाथजी ढोंडीबा अरगडे संचालक सहकारी साखर कारखान्याचे, त्याचबरोबर श्री विलासजी लहानू निगुते सदस्य ग्रामपंचायत गुंजळवाडी. जर एकदा दोघांसाठी टाळी वाजवा बरं, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी उपस्थित आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट आपल्या भागाचं भूषण आपल्या भागाचं वैभव हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गीते. एकदा जोरदार टाळी वाजवा बाबांसाठी. त्याचबरोबर आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट ज्यांच्या माध्यमातून या तारखेचा योग आहे ते शुभमजी महाराज बनकर. एकदा शुभम बाबासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर मृदंगाच्या साथीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड हरिभक्तीपरायण माऊली महाराज तांबे. एकदा माऊली महाराजांसाठी जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंग वैभव राहुलजी महाराज तांबे. एकदा राहुल महाराजांसाठी टाळी द्या. त्याचबरोबर पलीकडे आमचे संदीपानी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष रामजी महाराज पवळ गुरुजी आणि त्यांचे सर्व विद्यार्थी. एकदा विद्यार्थ्यांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. आता गुरुजींसाठी जरा जोरदार टाळी वाजवा सगळे. त्याचबरोबर आदरणीय या ठिकाणी जे आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित आहेत ते नादबाबांचे ज्येष्ठ आपल्यापेक्षा सगळ्यांचे वारकरी ते आदरणीय गाडेकर नाना. एकदा गाडेकर नानांसाठी जोरदार टाळी. त्याचबरोबर आमचे आदरणीय अनंतजी महाराज काळे आनंद महाराज काळे. त्याचबरोबर मच्छिंद्रजी बाबा राऊत मच्छिंद्रजी राऊत आपल्या संस्थांचे कार्यक्रमाचे नियोजक आयोजक. त्याचबरोबर ज्यांनी इंदुरेकर महाराजांसोबत जवळजवळ 10 वर्ष आपला पखवाजाची सेवा करण्याचं भाग्य पदरात पाडलं. नवे इंदुरेकर बाबांसोबत जे 10 वर्ष राहिले ते आदरणीय हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज. त्याचबरोबर गोकुळदादा. त्याचबरोबर माझ्यापेक्षा परिचित अपरिचित सगळी वारकरी असतील. त्याचबरोबर या बाजूला ज्यांच्या माध्यमातून कायम या भागात येण्याचा योग असतो ते पिटी पवार दादा असतील. त्याचबरोबर रामनाथजी बाबा. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज. त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते कनकेश्वर पिंपळगाव कांजिरा. एकदा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी द्या. पुढे जे चॅनल शूटिंग करते त्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नाव मला माहीत नाही. श्री विठ्ठला. वा, विठ्ठलाचं चॅनल आहे म्हणल्यावर सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर दोन्ही चोपदार असतील विनेकरी बाबा असतील सगळ्याचा नामोल्लेख झाला असं समज. जर चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मला कळवा. आली नावं सगळ्याची. नियोजक आयोजक आता ऐका. सगळ्याचं झालं पण महत्वाचं राहिलं. या ठिकाणी मला सगळा तरुण एका ड्रेसमध्ये दिसतोय आणि मला आलेलं कळलं महाराज जवळजवळ आमचा सगळा तरुणांचा स्टाफ मिळून 70-80च्या घरात आहे. आवर्जून बोलेल मी नक्की. कीर्तन कसं करेल तो भाग जरा लांब जाऊ द्या. पण निश्चित जर तुमच्या गावातला तरुण कीर्तनात येऊन बसत असेल नाना, या गावातला तरुण कीर्तनात येऊन बसत असेल, या गावातला तरुण कीर्तनाचं नियोजन करत असेल तर या गावाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल असणार आहे. यात शंकाच नाही, त्यात बदलच नाही. ऐका, अभंग तुकोबारायांचा आहे. थोडा घशाचा प्रॉब्लेम आहेच
ते जरा महिना जरा ते चालूच आहे माझ्या मागं साडेसाठी. आज सकाळी जरा बरं झालं, नेमकं वर्ष साधाच्या कीर्तनात भजी केलं. आता ते गरम गरम भजी बघितल्यावर कोणाला तोंडाला पाणी सुटणार नाही. सुटलं तोंडाला पाणी, खालं की अर्ध्या तासात परत जे होतं तिथे जाऊन बसलं. पण तरी बी जसं जसं गरम होईल तसं तसं मी बाहेर काढील त्याला. नका काळजी करू, सगळ्या तरुणांची इच्छा शेवट पूर्ण करेल. अभंग तुकोबरा यांचा आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. तसं पाहायला गेलं तर बसलेले ऐकून जा. या मृत्यू लोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण प्रत्येकालाच मिळालेली जन्म नावाची संधी बाबा कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि कळाली त्यांनी मात्र बाबा त्या संधीचं सोनं करून आपला मिळाला काळ सार्थ करून आपलं जीवन सफल करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं तुकोबराय म्हणतात, आम्हालाही मृत्यू लोकात जन्म नावाची संधी मिळाली, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण. ज्या भगवंतानं हा अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कार्यासाठी त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि परिणाम आमचा जन्म सफल झाला. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आमच्या जन्माचं खरं उत्तम चांगलं साचं फळ आम्हाला प्राप्त झालं. पण तुकोबराया जीवनात कोण आलं की ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनाची साफल्यता झाली? तुम्ही सांभाळलेले संती. बरं, तुकोबराया संत जीवनात आल्यानंतर क्रांती काय झाली? तुकोबराय म्हणतात, संत जीवनात आले आणि फायदा होणार नाही असं शक्य आहे? संत जीवनात आले पण फायदे दोन झाले, भय निरसली खंती. बसलेले या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे हो माणसाला? सगळ्यात मोठं भय कशाचं आहे माणसाला या जगात? मृत्यूचं. याच्या पलीकडे माणसाच्या जीवनात भीतीच राहिली नाही. पण महाराज म्हणतात ती मृत्यूची भीती माझ्या जीवनात राहिली नाही, कारण मरण माझी मरुनी गेले मजला केले अमर. खंतीबद्दल काय बोलाल? बसलेले माझ्यासहित प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात खंत राहिलीच नाही. नासून या गेली खंती सहज स्थिती भोगाची. मग आता जीवनाबद्दल काय बोलाल? बस की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता बिटी दादा, कृतकृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी. माझ्याकडे घ्यायला तेवढा टाइम बी नाही, प्रत्येकाची व्याख्या मला त्यात इंटरेस्ट बी नाही. या जगातली कृतकृत्याची शेवटची व्याख्या सांगतो, परत डोकं लावायची वेळ येणार नाही. या जगात जे मिळवल्यानंतर काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो विटेवर कटीवर हात देऊन उभा आहे. महाराज म्हणतात त्याला आम्ही मिळवला. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट त्याला आम्ही प्राप्त केलं. खुंटलिया धावा तृष्णेची कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पण घडलं कुणामुळं? तुम्ही सांभाळलेली संधी. मग महाराज त्या काळाच्या बाबतीत, काळाचा इतिहास आतापर्यंत असा आहे, ना काळानं गरीब बघितला, ना काळानं श्रीमंत बघितला, ना काळानं देव बघितला, ना काळानं दानव बघितला. आला म्हणजे प्रत्येकाला घेऊन गेलाच. पण महाराज म्हणतात ऐका, जगाच्या यादीत माझ्यासारख्याला बसवण्याचा प्रयत्न करू नका, तो निष्फळ ठरेल. निष्फळ नाही, तो निष्फळच आहे. कारण जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करिया तुकया घरी राबतसे. एवढंच नाही तर आता नुसतं माझं नाव घेतलं तरी तुकाराम तुकाराम, नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ, जिने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, पण हे घडलं कुणामुळं? तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विडाला विडाला विठाला 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 विठाला. मोजून माझ्या हातात 50 मिनिटं आहेत आणि त्या 50 मिनिटात मला बरेच काही गाणी वाजवायची तिथं. त्यामुळे सगळे घेता 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 जिथं रान उजळण आता तिथं उजळण, बघू काय होतंय ते. अभंगाची मेन भूमिका आहे सार्थक जीवनाची. आणि सार्थकतेच्या बाबतीत बोलायला गेलं बसले तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली, याचा थोडा बेस कमी करा, नॉर्मल ट्रबल आहे असा राहू द्या. जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाल्या त्या कामासाठी जर त्याचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता आहे, नाही तर तिची निरर्थकता आहे. मी बोलून जाईल, साधी साधी उदाहरणं देईल, पुढं जाईल. माझ्या पुढं बसलेले तुम्ही साहजिक सगळे शेतकरी कुटुंबातील असाल ना, तुम्ही बोलत चला, तुम्ही सगळे शेतकरी कुटुंबातले ना. हां, आपण शेतामध्ये बियाणं आणतो. बियाणं कशाला? वा बाबा, कशाला? पेरायला. बरं, बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का? नाही उगवलं तर? उगवलं तर त्याची सार्थकता, नाही तर त्याची काय? निरर्थकता. बरं, नाही उगवलं तर आपण ना, ती म्हणली विश्वास ठेवायला ठेवला असता पण कुटाना आपणच केलाय. मला माहिती ना काय केलंय. काय नाही म्हणले, 5 मिनिटं थांबा बघा, तुमचे दूध का दूध आणि पाणी का पाणी लगेच करते म्हणले. गेली ती कपाडातली डबी आणली
आणि डबी काढून त्या विष्णूच्या पुढे ठेवली आणि म्हणली बघा लय म्हणताना जीव जेवल्याशिवाय जीव जेवल्याशिवाय जेवत नाही, ह्या डबीत एक मुंगी ती उपाशी. विष्णुदेव म्हणले अगं काळजी का करते, तू फक्त उघडून तर बघ ना तिचं झाकान. नेमकं तिने झाकान उघडलं, मुंगी बघितली, पण आत बसल्या बसल्या मुंगी एक तांदळाचा शीत खात होती. ती म्हणली बुवा मी तर डबी कोरडी करून ठेवली होती, डबीत मुंगीत बरं मुंगी का असा ना पण मी ठेवली, पण ती तांदळाचा शीत कस काय आला. अगं तो म्हणला म्हणून तर मला पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला टाळी 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 एकदम परफेक्ट प्रमाण. पोषितो जगाशी एकला तो. अगं या जगाचा सांभाळ म्हणून तर मला चतुर म्हणतात ना. बरं चतुर नाही, चतुरातला चतुर आहे मी. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट्या सकळ म्हणी धन्य तुची विठोबा. म्हणले काय केलं पण तुम्ही? काय नाही म्हणले, तू नेमकं डबीचं झाकण लावताना तुझ्या मैत्रीने जे डोक्यात तांदूळ टाकला होता का त्यातलाच एक तांदूळ मी खाली पाडला म्हणले असं केलंय व मग आता म्हणले बसलाय विश्वास. 2 देव झाले, तिसरे देव महादेव. मला त्याच्यापाशी यायचं होतं म्हणून इतका खटाटोप केला. कारण आजच्या कीर्तनात फक्त मी महादेवच सांगणार आहे, कारण आलोय त्याच्या निमित्तानं. आता राहिले तिसरे देव महादेव. महादेवाचं काम नेमकं काय? विकास महाराज देवडे कधी उचलायचा? म्हणजे कीर्तनात उचलायचा का गाडीत बसल्या उचलायचा का घरी पालगाव झोपल्या उचलायचा? म्हणजे तुम्ही हसताय म्हणल्या तुम्हाला ठेवून मला एकट्यालाच उचलणार आहे का? या जगातला प्रत्येकाचा कार्यक्रम कधी लावायचा महादेवाच्या हातात आहे. आणि महादेवाचं राहणं कुठे? कैलास. बरं कैलासात बी असा नका, पण दुसरी एक त्याची जागा आहे. कुठं राहते ती जरा जास्त? मसन वाट्यात. बरं मसन वाट्यात का राहीना, पण अंगाला बी घालाय कपडे नाही. हात त्या वाघाचं काटाळा अंगाला गुद्दाळलंय, पण अंगाला सगळ्या राख फासली. आणि राख फासण्याचं कारण या जगात महादेवाचं एकच आहे. या राखेच्या माध्यमातून महादेवानं जगाला सांगितलंय या जगातलं काही का असाना, संपत्ती असू द्या, पैसा असू द्या, इस्टेट असू द्या, सगळीची एक दिवस राखच होणारे लक्षात ठेवा. म्हणून बसलेले पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व कायच नाही, हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी. झोपताना राजा म्हणून झोपला, पण उठल्याबरोबर सकाळी राजाच्या हातात कोठरी पडली. आपलं कुठं 2-4 कोटीचं ठिकाण लाविता. मी एक गोड बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल सांगता येत नाही. तू का म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार अंक त्याचा. चालताना एक पाय पुढं असतो, एक पाय मागं असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढं आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे. कारण त्यांना माहिती आहे क्षणार्धात मागचा पुढं जाणार आहे आणि पुढचा माग येणारे गर्व कशाचं करायचं आहे. बसलेले जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली येईल. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल जसं पेराल केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणी वैसी भरणी. म्हणून तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, नाहीतर घातली अभय नरका जाणी. आता तिसरे देव. बरं तिसरे देव कोण आहेत? महादेव. राहणं कुठे आहे? मसन वाट्यात. बरं महादेवाचं मित्र कोण आहेत? भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. आता नेमकं महादेवाची गंमत झाली. महादेवानं भजन करावं मसन वाट्यात जाऊन, आणि त्या पार्वतीने समजावं जगाचा मालक माझा नवरा आहे, जगाचा मालक माझा मालक आहे, आणि या माझ्या मालकाला नेमकं कुणाचं भजन करावं लागत असेल बुवा.
कोणाचं भजन करत असावं लागलं. रोज ती जेवताना तीच दणका. अहो मालक कोणाचं भजन करताय? महादेव कटाळलंच म्हणलं, नकोच एक दिवशीचा खटकाच मिटावतो म्हणलं. रोजचीच कटकट झाली, रोजचीच कटकट झाली. पाठ उठले आणि गेले कुठं? शिरसिंधूचे पैलतीरी, शक्तीचे कर्णकोरी. शिरसिंधू म्हणजे सागराच्या पलीकडे, शक्ती म्हणजे उमा, उमा म्हणजे पार्वती. पार्वती आई साहेबाच्या कानाला लागले आणि ते गुह्य ज्ञान सांगायला लागले. पण ज्ञान हा पदार्थच बसलेले मुळात पचायला जड आहे. आता ते नेमकं ज्ञान या जगाचं सर्वात महत्वाचं ज्ञान ऐकताना पार्वती गेली झोपी. झालं नाही ना हे सत्यात कधी? आता कालच्या कीर्तनात झालंय का? नाही ना, म्हणून सांगतो ऐका. ती पार्वती गेली झोपी आणि पार्वती झोपी गेल्या होत्या. विष्णूनं बारकं छोटं रूप धारण केलं. ती माशाच्या पोटात जाऊन बसली, ती ऐकायला लागले. आणि ज्ञान सांगून झाल्यानंतर त्या महादेवानं डोळे उघडले आणि बघितलं पार्वती तर झोपली. म्हणले बुवा, पण मी नेमकं एवढं ज्ञान सांगत असताना हे ज्ञान ऐकत होतो कोण? बा हुंकार कोण देत होतं? डोळं लावून बघितलं तर म्हणले विष्णूनं मच्छिंद्राचं रूप पोटात धारण केलंय आणि त्यात गेलेत. म्हणले बघायला पाहिजे कसं काय झालंय. डोळ्यानं बघितलं परत एकदा. म्हणले हे सांगितलेलं ज्ञान वायाला जाऊ नये म्हणून विष्णूनं ऐकलं. पण मी आधीच सांगितलं ज्ञान हा पदार्थ मुळात पचायला जड आहे. ती गेलं सूक्ष्म रूप धारण करून विष्णू, पण त्या माशाचं पोट चेतना फुरून बाहेर आलं म्हणून त्याला मच्छिंद्रनाथ म्हटले. बरं, मच्छिंद्रनाथ झाले कोण? विष्णू. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य. बरं, आता मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष म्हणजे कोण आहेत? महादेव. बरं, गोरक्ष वळला गहिनीप्रती. गहिनी प्रसाद म्हणजे कोण आहेत? विष्णू. आता महादेवाला यायला थोडा उशीर झाला. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबराया ज्यावेळेस आई वडिलांसोबत तीर्थाटनाला गेले त्यावेळेस नेमकं त्या विष्णूनं म्हणजे गहिनीनं जाणलं एक रूप त्या गुहेत आहे, एक रूप वाघाचं धारण केलं. त्या नेमकं निवृत्तीनाथाला बाजूला काढलं आणि गुहेत आणलं. आणल्याबरोबर गहिनी प्रसादे निवृत्ती. आता निवृत्तीनाथ अवतार कोणाचे? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. आता निवृत्तीनाथांना दिल्यानंतर आता निवृत्तीनाथांनी विचार केला हे ज्ञान द्यायचं ज्ञान, पण जे द्यायचं ते परत महागारी घ्यायचंच. आतापर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा चालू होती, पण आता ही काय करायची? बंद करायची आणि हे सगळं ज्ञान जगाला द्यायचं. मग महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायाची निवड झाली आणि ते ज्ञान ज्ञानोबरायाला दिलं. पण ज्ञानोबरायाला देताना सांगितलं आता दिलंय, परत मला महागारी द्यायचं, आता काय करायचंय ते करा. मग ज्ञानोबरायानं केलं काय? लोपले ज्ञान जगे ते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य सेवती साधू धरतय मानवे जय माता आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मांड केले राम जनार्दनी पायी पंकज देवेरे आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवा सेवती साधू धरतय मानवे जय माता आरती ज्ञान राजा. ते ज्ञान या जगाला ज्ञानेश्वरीच्या आणि हरिपाठा रूपानं ज्ञानोबरायानं सगळं ज्ञान जगाला वाटून ठेवलं. प्रगट गुह्य बोले सगळ्या जगाला ज्ञान दिलं. जरा थोडं पुढं चालतो, तुम्हाला बोर नाही ना व्हायला लागलं, कारण असलं लोकाला ऐकू वाटत नाही म्हणून थोडं चला आता वेगळ्या भूमिकेतून चालतो. म्हणजे पहिलं वारकरी संप्रदायाची स्थापना कुणी केली म्हणायचं? महादेवानं. बरं, वारकरी संप्रदायाची स्थापना महादेवानं. पहिली नाना पंढरपूरची वारी सुद्धा त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरजेचा कांत 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 टाळी टाळी रंबाधिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पहिली वारी महादेवानं पहिलं भजन सुद्धा
महादेवानं. पण मग पहिलं भजन जर महादेवानं केलंय तर मग महादेवाचा मंत्र नेमका कोणता आहे बा? हरिपाठात ज्ञानोबरायानं महादेवा मनती देवाचा तया या मनती देवाचा तया या टाळी. आणि याच ताकदीचे गायक वादक पाहिजे. हे गरीब पाठ्यातले मला बोलूच तर दम मी नसतो असं गेलं तर त्यांच्या लक्षात येतंय महाराजाला काय पाहिजे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जेवाचा तया मोक्ष. म्हणजे पहिली वारी महादेवानं, वारकरी संप्रदायाची स्थापना महादेवानं आणि वारकरी संप्रदायातलं पहिलं भजन सुद्धा महादेवानं. म्हणजे वारकरी संप्रदायाचा मेन पुरुष कोण झाले? महादेव. आणि त्या महादेवाला सुद्धा जन्म सफल करायचं म्हटलं तर काय करावं लागतंय? भजन करावा लागत आहे. मला इथं यायचं होतं. मग तुमचा आमचा जन्म त्यासाठीच झाला. मग आपल्याला पण आपल्या डोक्यात बघू ना, करू ना, अजून काय वय आहे का? अजून आम्ही 50शीत आहे बघू ना, खायचं पिचं दिवस आहेत. 80त गेल्यावर दात पडल्यावर बघू ना, पण दात पडूस तर जगशीलच गॅरंटी का? लोकांना वाटतंय बघू परमार्थ करू परमार्थ करू. म्हणजे आपलं कसं झालं माहिती का? उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एकदा काय झालं आई, एका गावात एक साधू महात्मे आले आणि त्याच गावातल्या एका व्यक्तीवरती 18 विश्व दारिद्र्य होतं. त्याच्या लक्षात आलं महात्मे गावात आलेत, कोणीतरी अधिकारी पुरुष आहेत. तो गावात आला आणि साधूच्या पाया पाड्यानं गायाबाया करू लागला. साधू ओ महात्मे, 18 विश्व दारिद्र्य आहे घरात, काहीतरी करावं, हे दया येऊ द्या गरीबाची आणि माझी परिस्थिती बदला. साधूला दया आली आणि साधूने एक खडा घेतला आणि त्याच्या हातात ठेवला आणि सांगितलं 1 महिन्याच्या मुदतीवरती देतोय, याला परीस म्हणतात, ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल. आनंद झाला. पण ऐक, ज्या दिवशी महिना भरल त्या दिवशी मी तुझ्या दारात येईल. ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत माझ्या हातात अर्ध्या मिनिटात अर्ध्या क्षणात तो खडा ठेवावा लागेल. चालता. आनंद झाला ना, आनंदाच्या भरात घरी आला आणि घरी आल्यानंतर बायको जवळ गेला आणि बायकोला सांगायला सुरुवात केली, अगं ऐक, गावात महात्मे आले ते, त्यांना आपली दया आली, त्यांनी एक खडा दिला आहे, म्हणतात हा परीस ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल. चल ना शेजारच्या दुकानात जाऊ, लोखंड घेऊन त्याचं सोनं करू. अहो ऐका ना, 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरात, काही वरचंडी 10-15 रुपये असतील त्याचं लोखंड घ्यायचं बी ठरलं. पण सध्या लोखंडाचे बाजार वाढलेले आहेत. बघू ना, कमी झाल्यावर घेऊ. म्हणजे आपल्या बी डोक्यात तेच असं, सोन्याचे बाजार कमी झाल्यावर तिच्या डोक्यात लोखंडाचे बाजार, गरीबी ना तिची, लोखंडाचे बाजार कमी झाल्यावर बघू. त्यानं बी तिच्या बोलण्या विश्वास ठेवला. म्हणले चालतंय, महिन्याची मुदत आहे ना, बघू ना, करू ना. हा म्हणता राम महाराज महिना पूर्ण झाला. दोघाला काही कळत नव्हतं, अशिक्षित. आणि महिना भरल्याबरोबर साधू दारात आला, हात पुढं केला, खडा माझी मला द्या. साधू महात्मे डोळ्यात पाणी आलं. ऐका ना, दोघंही अनपड आहेत, दोघंही शिकलेलो नाही, आम्हाला महिन्याची गणती कळली नाही, आमच्याकडे गरिबी ना. ऐका ना, ते वाट बघत होतो लोखंडाचे बाजार कमी होण्याची, पण त्यात महिना निघून गेला. ऐका, तुम्ही दारात आलाय, 10-15 रुपये घरात असतील, जातो लगेच लोखंड घेतो, तिथंच सोनं करतो आणि तुमचा खडा आणून फक्त काही क्षण वाढवून द्या. तो म्हणला आता वाढून भेटत, आता 1 महिना दिला होता, आता वाढून भेटत नाही. आता आहे त्या परिस्थितीत, आहे त्या क्षणात, कोणत्याही अवस्थेत असतील, माझा खडा माझ्या हातात द्यावा. तुम्ही त्या गरीबाजवळ आणि साधू जवळ आहेत का? मग तुम्ही लई चुकीचे आहेत. मी तुमच्या जवळ आहे. आपलं बी तीच झालंय. बघू ना, हाय ना वेळ, हाय ना वेळ, हाय ना वेळ. पण त्यांनी दिलेली वेळ आपल्या लक्षात येत नाही. कधी त्याचं गणित संपल, त्याचं गणित आपल्या लक्षात येत नाही, कारण ते आपल्याला माहीत नाही. हा म्हणता म्हणता त्या यमरूपी साधूनं दिलेला टाईम संपतोय आणि त्याची खडा न्यायची वेळ होती. फक्त एक काम करा, हे जे लोखंड आहे ते लवकरात लवकर संतरूपी परिसाजवळ घेऊन जा आणि या लोखंडाचं सोनं करा, नाही तरी गेला जन्म वाय. बाबा तरी लोकांना वाटलं बघू ना, करू ना, भजन आहे ना, टाईम करू ना. संतांनी एवढं सांगितलं, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, दौंडी पिठी भावे,
चोखा मेळा उभारीला हात जगी जानवली मात देव बैसले शिवासनी आले या चकाशी होय धनी. आम्हाला संतांनी दौंडी देऊन सांगितलं अरे भजन करा भजन करा भजन करा, पण आम्हाला संतांच्या दौंडीवर विश्वास नाही. आमचं झालं काय माहिती का, जरा लक्ष देऊन ऐका, उदाहरण लक्षात येईल. एकदा काय झालं आई, एका गावात एका नदीच्या किनाऱ्यावरती एका झाडाच्या फांदीवरती एक माकडन माकडीन बसले होते. आणि नेमकं रातच्या 12 वाजता आकाशात दौंडी झाली. दौंडीनं सांगितलं जो कोणी पाट्य 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्याचा सुंदर राजा होईल आणि सुंदर राणी होईल. दोघांना ऐकलं बरोबर. बाबा पाट्याच्या 2 वाजल्याबरोबर त्या माकडीने नदीच्या पात्रात उडी मारली, सुंदर राणी झाली. पोहत 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 नदीच्या काठावर आली आणि नेमकं तवर तांबडं फुटलं होतं, झुंजू झालतं. आणि नेमकं ती काठावर येऊस तर ती माकड जो आपल्याला जागा झाली त्यानं बघितलं आपली हाय का दिसा ना. आता नाही दिसल्यावर काय अवस्था झाली असेल त्याची. बरं त्याचं जाऊ द्या, आपलीच जर 2 दिवस माहेराला गेली तर मी माकडीन म्हणलो ना. जर आपलीच 2 दिवस माहेर लागली तर काय काय दरवाजा लावून भांडी घासीते रे, लय अवघड रे, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. नेमकं तिथं माकडाचं सायरा वायरा पळायला लागलं आणि पळता 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 सुंदर राणीच्या समोर जाऊन उभं राहिलं आणि राणीला विचारलं, ओ राणी साहेब, रात्रीच माझ्याजवळ झोपली होती आमची, ती सकाळपासून कुठं दिसा नाही हो, तुम्ही बघितली का? ती म्हणली अरे माकडा ती मीच आहे ना. तेव्हा मला पण बदल कस काय भाव झाला, रात्री तर झोपताना माकडीन होती, आता राणी. ती म्हणली रात्री झालेली दौंडी ऐकली नाही का, जो कोणी नदीच्या पात्रात पाट उड्या मारल त्याचा राजा नाही. मला ऐकली होती की, मग उडी का नाही मारली? तो म्हणला राजा झालो असतो काय. ती म्हणली पण उडी मारून बघाय झालतच काय. तो म्हणला राजा झाला असतोच काय. आतापर्यंत नाहीतरी रोज 5-50 नदीच्या पात्रात उड्या मारल्यात ना, आतापर्यंत राजा झालतो का, आता राजा होईल. ती म्हणली पण मारून बघाय झालतच काय, आतापर्यंत दौंडी तरी तशी झालती काय. मग झालती तर माराय पाहिजे होती ना, नाहीतरी तू माकडच तुला सांगितला का थंडीचा दिवस आहेत नको पाण्यात मरू, थंडीचा दिवस आहेत नको पाण्यात मरू, तरी तुझं माकड चाळ. मग आज उडी मारून बघाय झालतच काय. तो म्हणला राजा झालो असतोच काय. ती म्हणली नसता राजा झाला तर माकड होताच की तू. माकड कुठे गेलता वय, तुझा तू माकड होताच ना. आपली बी तीच बोंब झाली. आपल्याला बी संतांनी दौंडी देऊन सांगितली या भक्ती करा, या भक्ती करा, गळ्यात माळा घाला, देवाचं भजन करा. पण आपल्याला संतांच्या दौंडीवरती संशय. परमार्थात आल्यावर गळ्यात माळा घातल्यावर देव भेटेल काय, संत भेटतील काय. पण ऐकून जा, नाही परमार्थात आल्यानंतर देव भेटायचा मान्य करेल, भक्ती त्या टोकाची नसेल तर. नाही परमार्थात आल्यानंतर संत भेटायचे, भक्ती त्या टोकाची नसेल तर. पण सगळ्याला एकच सांगून जाईल, परमार्थात आल्यानंतर गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर कमीत कमी एक चांगला माणूस तर आपण बनू शकतो ना. मग चांगला माणूस बनण्यासाठी तरी झडझडोनी वाहिला आणि ये भक्तीचे वाटे लाग, तोपर्यंत भक्ती करा, नाही तरी गेला जन्म वाया. मग तुकोबऱ्या तुम्ही काय केलं जन्म सफल करण्यासाठी? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. बोलण्याची नाही आता देवाविनं काही, रात्र न कळे दिवस न कळे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. एके दिवशीचा प्रसंग आहे. गावातल्या सर्व लोकांना पाटल्याकडे जाऊ, पाटील तुकोबराय दिवसा भजन करतात, आम्हाला काही अडचण नाही, पण तुकोबरायची रात्रीची कटकट सण होत नाही. तुकोबरायला पाटल्यानं बोलव, तुकोबराय भजन चालू आहे दिवसा हो रात्री हो. मग एक काम करा, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका, काय अडचण आहे. मला काही अडचण नाही, पण गावातले लोक म्हणतात तुमच्या रात्रीच्या भजनामुळे झोप लागत नाही. पाटील वेळ लागलं का? मलाही वाटतं दिवसाच भजन करायला पाहिजे, रात्री भजन करू नये. पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळू, अगं थांब अगं थांब अगं थांब. पण ऐकल तर ना, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी गोविंद गोविंद. मना लागल्या छंद किंवा गायना चिवडे आपुल्या छंदे, मनाच्या नंदे. नाही ऐकत नाही ऐकत तुकोबराय, गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे लोक, आता माझं भिक कोण घाली. कधी भंडाऱ्या डोंगरावरती जावं, कधी भामचेना डोंगरावरती जावं, रात्रंदिवस तिथं तुकोबरायला भजन करावं, पण तिथं बी भजन करू दिलं नाही. तिथं एक स्त्री पाठवली. तुकोबराय म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैश नव्हे. आणि ऐका, माझ्या वारकरी संप्रदायाचा नियम हाच आहे. आज तागायत माझा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात एवढ्या ठाटात पाय रोवून उभा आहे ना, तुकोबरायचं हे प्रमाण आहे. कारण आमच्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आमच्या वारकरी संप्रदायात आमच्यापेक्षा मोठी स्त्री आमच्या पुढे येऊ द्या, ती आम्हाला आई समानाच आहे. आणि आमच्यापेक्षा बारीक येऊ द्या, ती आम्हाला बहिणी प्रमाणाच आहे. पराविया नारी रखुमाई समान माऊली समान. आणि आलाय त्याची या कीर्तनात सर्वात महत्त्वाचं वाक्य ऐकून जा. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि तिच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता येत असेल ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय.
आम्ही जर त्या ताकदीचं जीवन जगत असेल तर त्यांचं नाव घ्यायचा अधिकार आहे. तुकोबराय श्री पाठवली भजन नाही बंद केलं. मंबाजीवानं काट्याच्या काठीनं मारलं भजन नाही बंद केलं. शिवबा कासाराच्या पत्तीनं उकळतं पाणी अंगावरती ओतलं भजन नाही बंद केलं. एवढंच काय गावातल्या लोकांना गाढवावरती बसून चपला हार घालून झिंड काढली तरी भजन नाही बंद केलं. सांगा ना एवढा भक्तीचा अटूट मार्ग तुम्हाला कोणी सांगितला? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. तो दिवस माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे आले कोण? बाबाजी चैतन्यासारखे सद्गुरू. त्यांनी मला भक्तीचा मार्ग दाखवला. निळोबराय म्हणताय तिनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गाने मी चालत गेलो. त्याच मार्गावरती एक दिवस मला हेव दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिन वर्ष अमृताचं घनू. आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया कंप्लीट. 45 मिनिटापूर्वी मी तुम्हाला शेतकऱ्यातून बियाण्याचं विचारलं होतं. सार्थक शब्दाजवळ होतो. तिथपासून आतापर्यंत भगवान शंकर सगळे देव बघून बघून पुन्हा आपण सार्थकच्या शब्दावरती आलोय. झाली जुळवणी. महाराज म्हणतात त्याला आम्ही पाहिलं, आम्ही देव जिंकला. परिणाम आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं फळ आम्हाला प्राप्त झालं. अभंगाचं पहिलं चरण. एकदा जरा त्या दोघांसाठी टाळी वाजवा. वा वा वा. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात आम्ही तो देव जिंकला, आम्ही देव बघितला, आमचं जीवन सफल झालं. मग महाराज आम्ही आमचा जन्म सफल करण्यासाठी काय करायला पाहिजे? इतक्या वेळ जे कीर्तनात चाललं होतं त्या देवाचं भजन करायला पाहिजे. बरं नाही केलं तर आमच्या बापाचं काय जायचं? आमचा बी हाय सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही भजन केलं तरी आमचं ठरलंय त्यात बदल. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं भजन करा. आणि नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही, यम. बरं यमाला बसा बी नीट नाही. जॅगवार, पजरो, जीप, कंपास, वाडी, बुलट, थार, क्रिएटा, इनोवा, छोटा टी, टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेंज, रियाडा, हालिया. आणि हालिया बसलाय फकड्या.
आणि मग हातात चाबूक आहे मारी ती तू मारी ती थोडी ती तोडी ती निष्ठुर 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 जमा की कर बभुसा मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल नाही त्या यमाशी करुणा तप्त भूमीवरी चालवती वर गेल्यावर असलं हांत्यात मी बी अजून गेलो नाही त्यामुळे मी बी अजून बघितलं नाही पण ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळलं किती हांत्यात पण आम्हाला नाही जी भजन नाही ना करणार अयो लय रट खाताल राव तुम्ही आता काही म्हणा महाराज लोक ह्यांचा धंदा ही काय बोलतच असतात ह्यांचं कुठं ऐकायचं असतं का आपलं 2 पास ह्यांच्या पुढे टाइमपास करायचा खायचं पण आता आम्हाला काही बोलावं आम्ही सत्तेतली माणसं आहेत पण वर गेल्यावर नाही ना भजन केलं नारदाच्या गादीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आमचीच आठवण होईल सांगत होते रे महाराज लोक ऐकलं नाही रे आपण हे खरंच लय हानत्यात वर जायच्या आधी सावध व्हा रे आणि अजून बी कळत नसल तर आता जमल तसं ऐका नीट काकड्यात नाथ बाबा काय म्हणतात याचा ट्रबल फुली को करा आणि आवाज द्या बघू शेवट फाटून द्या हे जरी नाही काल मग आमचे काय बोली बोली को देखा पिघला महाद्वारी पिघला महाद्वारी बोली बोली को देखा पिघला महाद्वारी वो पिघला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिघला महाद्वारी पिघला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिघला महाद्वारी अहमवाग्या स्वहमवाग्या अहमवाग्या स्वहमवाग्या प्रेम नगरावारी सावध भूमि भजन जागा प्रेम कदा कैवारी निर्गुण जीवनाची सोन तुमच्या जीवनाचं सोन झालं तुमच्या जीवनाचं सोन झालं तुमच्या जीवनाचं सोन झालं राखी राखी बालू बालू साची राखी बालू बालू साची राखी बालू 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 जान जान बालू बालू उतळू उतळू रेशमी
रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार बाळू मामा गेला घसा बसाय नव्हता पाहिजे आज ते काय आता ते चांगलं असलं की आमचं वाटोळं झालेलं असतं त्या द्राक्षरस आंबर रस ती अवस्था आमच्यातली ही काही 500 घेऊन मतदान करणार रक्त नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं रक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओ म्हटल्यानंतर शांती मिळते ओ म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्येचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्येचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे या जगात होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी आणि त्याच राजाच्या आयुष्यातली सर्वात मोठी क्रांती 5 मिनिटात सगळी भजनं सोबत कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजीराजांच्या क्रांतीचे शिवाजीराजांच्या क्रांतीचे त्याशी नाही जाणीव शक्तीचे त्याशी नाही जाणीव शक्तीचे करील काय कल्पना युक्तीचे करील काय कल्पना युक्तीचे करील काय कल्पना युक्तीचे छत्रपती शिवाजी महाराज राजा खानाच्या बेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला बेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियाना आणि अशा या शामियाना कानडौलत आला सय्यद बंडा त्यांच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी आणि निश्चित वेळा अगोदर अफजल खान त्या श्यामने घेऊन बसलेला आणि निश्चित वेळा छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसताय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी हमारे घरे लग जाओ महाराज मारा बेट्या नायना म्हणलास
तरी या महाराष्ट्रातल्या लोकांचा इतिहास अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोरी करायची, याच मातीत माती केल्याशिवाय परत नाही बघ तर नाव नाही सांगणार शिवबा. खाना हक्क मारी तो हसरी, खाना हक्क मारी तो हसरी, राजा छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आणि दिला आणि खानाला केला खानदा अभिमान तरीचा मारवा केला खरखर आवाज झाला शिरखंड होत झाला खानाचा आवाज होता गेला खान या इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी मोठे त्यांचा मारा केला खाना उतळा बाहेर आला आणि खान जागीच गतप्राण झाला आणि अशा पद्धतीने प्रतापगडचं युद्ध संपलं आणि युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडचे युद्ध झाले. युद्ध झाले रक्त सांगले पावन केला कृष्णाचा घात गुलामीची लावली त्या शिवशाहीचा मानला भार माझं जाऊ द्या पण या दोघांसाठी टाळी वाजवा, कारण पवाडा वाजवणं एवढं बोलणं एवढं सोपं नाही. ते त्यांना जमतंय, त्यांना धन्यवाद. आता आतापर्यंत आम्ही लई कणलोय, आता तुम्ही एकदा सगळे हात वर करा. आमच्यातलं एक बी आवाज देणार नाही, तुमच्यातून आवाज आला पाहिजे. बघू ना राजाचा फोटो आहे, आपलं विरक्त किती सळसळत आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शुभासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर जय भवानी. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. बरं वाटलं मला बे तुम्ही आ घोषणा दिल्या. म्हणलं मी एकटा आरडतोय, उद्यापासूनची कीर्तन बंद करावं लागत असतात आजच्या कीर्तनामुळं. आता जाऊ दे, राहिलंच 2-4 दिवस शिवजयंती चालती, फक्त शिवजयंतीचं एखादं करायचं आणि गप्प करायचं. आता पुढे तर 7 दिवस बंदच ठेवलं. तर हा आका शिजन गेलाय मागं महिन्याचा, त्यामुळे हे शेवट घायला आलंय. जरा थोडी कसं राहिली असते तर दिलगिरी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठोबा जय 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 जय
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेल्या कीर्तनोपे शिवेला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल, माईच्या अंतकरणातून माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी गाडी करणारा आहेत, सगळे वारकरी आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य नियोजन होतं आहे, ज्यांच्या मार्गदर्शनातून तुम्ही हा सप्ताह नियोजित करताय, ते आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य आपल्या भागाचं भूषण, अगदी लहान वयात महाराष्ट्रात पकवाज क्षेत्रात ज्यांनी अतिशय मोठी क्रांती केली, आपला नाम उल्लेख केला. ओके, घ्या बसून. आता झालं ना माझं, घ्या बसून. परत तुम्ही उभा राहा. अगदी लहान वयात ज्यांनी आपला नाम उल्लेख महाराष्ट्रात नावलौकिक केला, ते आपल्या भागाचं भूषण, आपल्या भागाचं वैभव, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंग महामेरू रामजी महाराज पवळ गुरुवर्य, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योग आहे. त्यांची सगळी बाळगोपाल, ही सगळी मुलं घडताना आपण आपल्या डोळ्यानं बघतोय. एकदा राम महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या. सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या सप्ताहाला शुभेच्छा देत असताना एकच बोलेल, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुम्ही केलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा, अन्नदान सोहळा असाच महादेवाच्या आशीर्वादानं थाटात चालत राहावा, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोली ले कुले बे देवा कुले करे पराक्रमा पराक्रमा नाठी उच्चारिला नाथिकार विनामुळा पराक्रमा पराक्रमा म्हणी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. पराक्रमा पराक्रमा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम